मलाही तुमच्यासाठी काहीतरी करू द्या ना मामांजी. मी अगदी तुम्ही सांगाल तशी करून देईन. खरंच कशी नाही तुला समजावून सांगणार. जाणून बुजून या पाशातून बाहेर पडलोय मी. पुन्हा या मोहात अडकवू नकोस. पण तुम्हाला तुमच्या माणसांकडे परत यावंसं वाटलंच ना. मग मी माझं चुकलं मामांजी. मला माफ करा मामांजी. मी चुकून बोलले. अगदी साध्या शब्दात पण नेमकं खरं बोललीस तू. तुला काय वाटतं हा प्रश्न मी स्वतःला विचारत नसे? विचारत होतो. मी जेव्हा हे घर सोडून गेलो तेव्हा इथली खूप आठवण यायची, पण मार्ग बदलण्याचा इरादा नव्हता. सारखं वाटायचं आपल्या लोकांचं कसं चाललंय ते एकदा पाहून यावं. मनाची खूप उलघाल व्हायची. पण एकदा त्याचं उत्तर मला मिळालं माझ्या कौतुकानुसार. सांगतो तुला. 2 बौद्ध भिक्षू होते. एक तरुण, दुसरा म्हातारा. तो तरुण त्या म्हातारा शिष्य होता. दोघेही आपल्या हिमालयातल्या आश्रमाकडे निघाले होते. रस्त्याने नदी लागली. नदीला खूप पाणी होतं. पाण्याला खूप जोर होता. त्या नदीच्या काठावर एक तरुण स्त्री नदी कशी पार करावी याचा विचार करून उभी होती. ती पार करण्यास सामर्थ्य तिच्याकडे नव्हतं. तो तरुण भिक्षू तिच्याकडे गेला. त्याने तिला खांद्यावर उचलली आणि नदी पार करून पलीकडे नेऊन तिला ठेवली आणि पुढचा प्रवास सुरू केला. तो म्हातारा भिक्षू या प्रसंग पाहून अगदी गप्प होऊन गेला. दिवसभर प्रवास करून दोघेही संध्याकाळी आश्रमात पोहोचले. पण गुरुजी आपल्याशी काहीच संवाद साधत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्या तरुण भिक्षूंनी गुरुजींना विचारलं. तर गुरु रागाने म्हणाले, अरे तू संन्यासी, तू त्या तरुण स्त्रीला खांद्यावर घेतलीस, त्याला स्पर्श केलास, हा कसला संन्यास आश्रम? तो तरुण भिक्षू हसून म्हणाला, गुरुजी मी तिला केव्हाच खांद्यावर उतरवली, पण मला वाटतं ती अजूनही तुमच्या खांद्यावर बसलेली आहे. वाह वाह. या गोष्टीने मला प्रेरणा मिळाली. सगळ्यापासून दूर राहून मी संन्यस्त झालो तर त्यात पुरुषार्थ कोणता? कमळाच्या पानासारखं पाण्यात राहून वेगळं राहता आलं पाहिजे. तीच खरी मुक्ती. मग तुम्ही आता कायमचे इथे राहिलात तरी काही फरक पडणार नाही मामांजी. निदान तुम्हाला नमस्कार करण्याचं पुण्य तरी लाभेल. नाही बोली. वाट सरून क्षणभर विश्रांतीसाठी एखाद्या घराचा आश्रय घेतला तरी तो त्याचा मुक्काम असू शकत नाही. त्याने चालतच राहिलं पाहिजे. येतो आता. मग थोड्या वेळाने शिधा आणून दिलास तरी चालेल. ये. यशस्वी हो, प्रज्ञावंत हो. दहा माणसाच्या प्रतिकाराचं सामर्थ्य असलेल्या पुरुषाला देखील पायाला पडलेली लहान मुलाची निरागस मिठी सोडवता येत नाही. हेच कर, हेच कर. Shut up, Mao. Get lost. चहा पितेस? मला कोण देणार? कुठून घे? आणून दे. जमणार नाही. तू खूप वाईट आहेस माऊ. मी तुझं नाव ना परफेक्ट ठेवलंय. मांजरीसारखी कृतज्ञ आहेस. लाड करून घ्यायचे असतात तेव्हा जवळ येणार आणि एकदा काम झालं ढुंकून सुद्धा बघणार नाही. आलं घातल्यावर चहा काय मस्त लागतो ग. वाव. गेट लॉस्ट. मांजर कुठची.
त्या अगरवालचा नंबर हवा होता तेव्हा 4 दिवस माझ्या मागे पुढे करत होतीस. मोनिका, मी तुझ्यासाठी फ्रूट सॅलेड करू? लेट्स गो टू पिझ्झा हट. मी तुझ्यासाठी एक नवीन छान टॉप बघितलाय. पिक्चर आहे, मोनिकाला माहीतच नाही की तो टॉप कधी घरात आलाच नाही. डोंट लाफ. फसवलंस मला. ओके, कट द क्रॅप. चहा पाहिजे ना तुला? ब्रश कर, मी देते. आणि हो, त्या मोतीलाल अगरवाल बद्दल बोलशील ना तर दॅट वॉज प्रोफेशनल फेवर आणि त्याची परतफेड मी प्रोफेशनलीच करेन. ए हॅलो, चला, माफ केलं मी तुला. माफ केलं. ॲक्च्युली ती परतफेड वगैरे मला अजिबात नकोय. तू भी क्या याद रखेगी माऊ. माझं सोड, पण तो अगरवाल बाप जन्मात विसरणार नाही. त्यांनी कधी इमॅजिनच केलं नसेल ना की मी त्याच्याशी कोंडी करीन. माऊ, तुला एक सांगू? हो, स्वतःची काळजी घे. नाही, त्याला आता माहित झालंय ना की तुला नको इतकी माहिती आहे म्हणून. तुझ्या जीवाला धोका आहे. छोडो यार, तो मच्छर माझं काय करणार आहे? त्याच्यावर चालला होतो, मग बसतो घरात पोलीस प्रोटेक्शन घेऊन भेकडासारखा. शी. ए, हल्ला कोणी केला असेल ग? माहित नाही, पण त्या अगरवालची बरीच लोन्स थकली आहेत. पण त्यांनी हे पैसे कुणाकडून घेतलेत हे मी सुद्धा शोधून काढू शकलेले नाही. अंडरवर्ल्ड. मे बी नसत्या भानगडी सुचतात ना लोकांना. गपचूप आपले पेढे बर्फ्या विकायचं तर काय आहे, कर्माने मरणार आहे तो स्वतःच्या, दुसरं काय नाही. मरू देत त्याला. आपल्याला काय करायचंय? त्याच्या कृपेने आपल्याला खाद्य मिळालं ना बस. ए, वाजले किती? 9. मला पळायला हवं. ए हॅलो हॅलो, एक मिनिट. हा, शहाण्या मुलीसारखी जाऊन ब्रश कर, मग पटकन किचन मध्ये जा, मग पटकन माझ्यासाठी चहा कर, गरम गरम आलं घालून. फॅन्टॅस्टिक. हो, चहा करते. आणखीन काही सेवा? ऑमलेट नको, फ्रेंच टोस्ट चालेल ब्रेकफास्टला. दॅट्स ऑल, नाउ यू कॅन गो. शुअर मॅम. येस येस. फ्रेंच टोस्ट. कोण दीक्षित? हा, जरा मंत्री महोदय आहेत का? सरकवा सरकवा तिकडे, फोन सरकवा. नमस्कार मंत्री महोदय साहेब. नमस्कार म्हणलं. देवराम खंडागळे, देवा महाराजा. काय म्हणलं, परदेश दौऱ्यावर ना आलेला आहे, विचारपूस करावी जरा. कसं काय? बरोबर. मानवली की नाही? हवा हो म्हणलं, हवा तिथली हवा मानवली की नाही? थंडी असते ना व. आता काय कामाचं बोलायचं म्हणजे आपल्या पक्षाची मीटिंग आहे ना व पुढच्या आठवड्यामध्ये. होय, आता काय सिक्युरिटी तर टाईट असणार, ते तर असणारच हो. होय, एवढे मंत्री मोठे मोठे येणार. होय, मोठे साहेब येणार म्हणजे ते. होय, असं आहे. होय, बरं बरं बरं. मला विचारायचं होतं, म्हणलं ती सिक्युरिटी इन्चार्ज कोण आहे हो? नाही 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 नाही, माझी गिनती होती. म्हणजे सिक्युरिटी इन्चार्ज SCP समर अजिंक्य आहे ना व? हा, त्याला जर तिथं नेमला तर लई बरं होईल. काय चांगला माणूस आहे हो, एकदम चांगला, हुशार माणूस आहे, कर्तबगार आहे. होय 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 होय. तरुण रक्तात एकदम सळसळते रक्त त्याच. तर त्याला म्हणलं चांगला माणसाला आधी तिथं ठेवला सिक्युरिटीला, लई बरं होईल ना. जमल का? जमल. बरं 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 बरं. काय आता चांगले माणसं आपल्या जवळ करायला पाहिजे ना. बरं बरं बरं. बाकी काय काय नाही, चाललंय आपलं. देवा महाराजांची कृपा आहे, धंदा पाणी चाललंय. बरं बरं. होय ना. होय, आता बघा, आता तुम्हाला वेळ असेल तेव्हा मला नुसतं एक फोन करा, येतो दर्शन द्यायला. होय होय. हा, ते जरा सिक्युरिटीचं तेवढं
नाव समराजिंग एसीपी होय आहे. ठेवतो समराजिंक्य एसीपी. आता ये मायला मला सिक्युरिटीला ये. गाडीतनं उतरीन तेव्हा असं बघीन तुझ्याकडं. तेव्हा मार मला सॅल्यूट ठेवला. महिम्न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्त्वयि गिरः अथा वाच्य सर्वस्वमतिपरिणामावधिगृह्णन् ममाप्येषस्तोत्रे हरनिरपवादः परिकरः अतीतपन्थानं तव च महिमा वाङ्मनसयोर्हृतद्व्यावृत्त्यायं चकितमविधत्ते श्रुतिरपि. ये रे वा. नमस्कार करते बाबा. ये बस बस बस. तूही आबाबरोबर फिरायला जातेस का? चांगली सवय आहे. धावायला जाते. जमेल तेवढी ऊर्जा शरीरात भरून घेते आणि दिवसभर थोडी थोडी वापरत राहते. आशीर्वाद द्या बाबा. कधीही मागे वळून बघावं लागणार नाही. तथास्तु. पण एक लक्षात घे, कधी कधी मागे वळून बघणं देखील इष्ट असतं. कुठे जायचं याचा विचार करताना कुठपर्यंत आलो हे बघणंही महत्वाचं असतं. सिंहावलोकन म्हणतात त्याला. स्वयंपूर्ण हो, आधारासाठी थांबू नकोस. आधार वेलीला लागतो. वृक्ष स्वतंत्रपणे गगनाकडे झेप घेत असतात. आणि एक लक्षात घे, या युद्धात तुला इतरांशीच नव्हे तो स्वतःशी लढावं लागेल. तुझे निर्णय तुलाच घ्यावे लागतील. आणि धावताना 2 जीव तुझ्यावरती आशा लावू नयेत हे विसरू नकोस. वेगानं धावण्यामुळं त्यांच्यात आणि तुझ्यात जास्त अंतर पडत नाही ना, याचा विचार कर. कदाचित ते तुझ्या वेगानं धावू शकणार नाहीत. म्हातारी माणसं बदलायला नकार देतात, कारण वर्षानुवर्ष जो मार्ग पारखून घेतलाय तो बदलायची सहजाची त्यांची तयारी नसते. त्याच्यावर त्यांची श्रद्धा असते. तो दुराग्रह नसतो. त्यांच्या अपेक्षांचं ओझं माळू नकोस. मुळात ज्याप्रमाणे दुसरं मूल फुटावं त्याप्रमाणे तुमच्या माध्यमातून जगण्याची त्यांना इच्छा असते. स्वतःचे मार्ग जरूर वेगळे आख, पण विरुद्ध जाऊ नकोस. हे आता यशस्वी हो. सकस्य स्तोतव्य कदविदो गुण कस्य विजया पदेत्वर्वा चिन्हे पदे कस्य न वजः मधुस्फीता वाचः परमामृतं निर्मितवत तव ब्रह्मण्यं वा गुरोर्विस्मयपदं मम त्वेतां वाणीं गुणगतन पुण्येन भवतः. माझ्या खोलीत जाते जरा. क्लासचं फायनल पेमेंट करायचं ना. क्लास तर बंद केला. किती तोटा झालाय ते बघायला नको का? जाऊ दे का संजू, तू प्रयत्न केलास ना. आता नाही चालला क्लास, त्याला तू तरी काय करणार? तसं नाहीये गाय. कदाचित मी प्रयत्न केला असता तर चाललाही असता. पण तिकडे येणाऱ्या कुठल्याही मुलाला, रादर त्यांच्या आई वडिलांना आपल्या मुलाला किंवा मुलीला
कराटेचं खरोखर उत्तम शिक्षण द्यायचंच नव्हतं. त्यांना अक्षय कुमार सारख्या किक मारता यायला हव्या होत्या. ते इन्स्टंट इडली असतं ना तसं इन्स्टंट कराटे हवं होतं त्यांना. जॅकी चॅन सारखं पडायला यायला हवं. त्यांना आपल्या मुलाला डायरेक्ट ब्रुसलीच बनवायचं होतं. नाही बनवू शकले ग. मी काय बनवणार त्यांना? जाऊ दे ग संजू. सगळे आई वडील आपल्या इच्छा आकांक्षा आपल्या मुलांवर लादायचा प्रयत्न करतात. त्यांना काय आवडतं याचा विचार करतं का कोणी? मुलाला क्रिकेट खेळायला पाठवायचं ते डायरेक्ट सचिन तेंडुलकर बनवायलाच. आपल्याला नाही गाता येत मग आपल्या मुलांना ते शिकवायचं, चित्रकला शिकवायची. असंच असतं हे. आणि याचा धंदा करणारे अनेक असतात. मला नाही जमणार ते. अगं हो, असू दे ना. आम्ही कधी फोर्स केलाय का तुला? ठीक आहे ना. पण आई, मी त्याच्यावर खूप पैसे खर्च केले ना तुमचे. दुःख त्याचं नाहीये संजू. अगं तू काहीतरी करावंस असं मला जे वाटतं ते माझ्या समाधानासाठी नाही. आयुष्यात तू काहीतरी व्हावंस म्हणून. अगं सगळ्यांनाच एव्हरेस्ट नाही सर करता येत. पण म्हणून कळसुबाईवर पण चढाई नाही काय करायची त्यानं? तिथेही कदाचित नाही जाता येणार त्याला. पण मग जिथे तो पोचेल ते त्याचं कळसुबाई. आयुष्यात प्रयत्न करत राहणं महत्वाचं. काय मी नालायक आहे ग तुमची स्वप्न पूर्ण करायला. परंपरागत वकिलीचं शिक्षण घेतलं पण त्याचा काही उपयोगच नाही. दुसरं काही मला येत नाही. कराटेमध्ये जे करायचा प्रयत्न होता ते केलं. पण आता त्याचा व्यापार मांडण्याची कुवत नाही ग माझ्यात. माझ्यापेक्षा ते रस्त्याच्या कडेला बसून चाव्या बनवणारे बरे ग. शिक्षण नसतं पण जीवन शिक्षण असतं त्यांच्यात. तुला हे कळतंय म्हणजे सुधारण्याला वाव आहे संजू. माझी खात्री आहे आयुष्यात तुलाही तुझी अशी नक्की एक लाईन मिळेल ज्यात तू खूप खूप यशस्वी होशील. नाही, मनातून हारलीये ग मी. ज्याला आपला रस्ताच सापडत नाही तो काय करतो? तिथेच कुटमळत राहतो. आई, तू माझं लग्न करून दे ना. मी जाते. म्हणजे निदान तुला त्रास तरी होणार नाही. ये इकडे ये. बैस. तुला काय वाटलं? तुझं असणं त्रासाचं झालंय मला? नाही ग बेटा, तुझं असं असणं त्रासाचं झालंय मला. ओझं नाही झालीस तू मला की कुणाच्या तरी गळ्यात बांधून देईन. जा, आज जा आणि काहीतरी खाऊन घे. म्हणजे मग हे असे निराशावादी विचार पळून जातील मनातून. काय गाय तू पण. मला नकोय काय खायला. मी आहे आता जरा हिशोबाचं बघते. देशपांडे, ही आळंदी कुठे आहे? म्हणजे ती कधी येणार आहे? ना, हवा पाणी आणि आळंदी याचा काही भरोसा नाही. त्याच्या पुढे आपलं काही एक चालत नाही. घ्या, आलं वादळ. काय माझी आठवण काढताय? मी नाही, अण्णा काढत. अण्णा बोला. आळंदी,
आळंदी तू असं कर, तू आबासाहेबांच्या केबिन मध्ये ये. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. एवढं महत्वाचं? माझी नोकरी गेली बहुतेक.